नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे परीक्षा रद्द झाल्या तर. सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे परीक्षा रद्द झाल्या तर. मराठी निबंध. सांग सांग भोलेनाथ, सांग सांग भोलेनाथ, सरकारी आदेश येऊन परीक्षा रद्द होतील का? परीक्षा रद्द होतील का? सांग सांग भोलेनाथ, सरकारी आदेश येऊन परीक्षा रद्द होतील का? काय मज्जा असेल ना परीक्षा नसतील तर. परीक्षा नाही म्हणजे अभ्यास नाही. मग शाळेत जाऊन करायचे तरी काय? फक्त दंगा, मस्ती, गप्पा, चेष्टा, मस्करी. नको रे बाबा. परीक्षा नसेल तर मग आपण पुढच्या वर्गात जाणार कसे? आपल्याला लिहायला वाचायला येतं की नाही हे आपल्याला व आपल्या शिक्षकांना कळणार तरी कसं? परीक्षा नाही म्हणजे चढाओढ नाही, स्पर्धा नाही, म्हणजेच पहिला नंबर काढण्याची जिद्द नाही. सरकारी आदेशावरून इयत्ता 8वी पर्यंत परीक्षा नाही हे कळल्यावर विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थी शाळेत उपस्थितही नसतात म्हणे. काही विद्यार्थ्यांना आपले नावही लिहिता वाचता येत नाही. परीक्षा हे मूल्यमापनाचे साधन आहे. वर्षभर आपण काय शिकलो हे दाखवून देण्याची उत्तम संधी म्हणजे परीक्षा. परीक्षेच्या भीतीमुळे का होईना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊ शकते का? परीक्षेतील गुणांवरून आपल्याला त्या त्या विषयांतील ज्ञानाची कल्पना येते. आपण अभ्यास केला नाही तर आपण परीक्षेत नापास होऊ. आपले मित्रमैत्रिणी पुढच्या वर्गात जातील, आपण मात्र मागे पडू या भीतीने तरी अभ्यास करतील. पण कदाचित असंही होऊ शकेल की वर्षभर अभ्यास न करणारी मुलं परीक्षेला उपस्थित राहून पास होण्यासाठी कॉपीसारखा गैरमार्गाचा अवलंब करतील. विद्यार्थी ज्ञानार्थी न होता परीक्षार्थी होतील. परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी वाटणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ कशी होईल? ते आपली गुणवत्ता सिद्ध तरी कशी करतील? परीक्षा रद्द झाल्यावर फक्त विद्यार्थ्यांवरच परिणाम होईल असं नाही, तर शिक्षकांचेही अभ्यासावरील किंवा शिक्षणावरील सातत्य
विस्कळीत होईल. विद्यार्थ्यांना चुका कळणार नाहीत. निबंध, गृहपाठ, प्रयोगवह्या, चाचणी पेपर्स, सत्र परीक्षा पेपर्स तपासण्याचे त्यांचे काम टळेल. पण कुठेतरी मनात अपराधाची भावना जागृत होईल. मी एक शिक्षक आहे. समाजाला उत्तम नागरिक घडवून देण्याची माझी जबाबदारी आहे. मी माझे नैतिक कर्तव्य नीट पार पाडतो का, असा प्रश्न त्यांना पडेल. एखाद्या व्यक्तीला नोकरीवर ठेवून घेताना त्या व्यक्तीची पात्रता कशाच्या आधारावर ठरवता येईल. म्हणूनच आपल्याला व्यक्तीची ओळख करून घ्यायची असेल तर परीक्षा ही हवीच. सोन्यासारख्या अनमोल धातूलाही अग्निपरीक्षा द्यावी लागतेच ना. त्याचप्रमाणे खऱ्या माणसाची ओळख पटण्यासाठी त्याला परीक्षा ही द्यावीच लागते. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.